पप्पा, हा बेटा. हे पुरोगामी आणि प्रतिगामी म्हणजे काय? ओके, म्हणजे पुरोगामी व्यक्ती आणि प्रतिगामी व्यक्ती कोण किंवा कसं ओळखायचं असं तुला म्हणायचंय ना. कसं आहे बेटा की पुरोगामी व्यक्ती आणि प्रतिगामी व्यक्ती याच्यामध्ये जर तुला खऱ्या अर्थाने फरक जर बघायचा असला ना, तर पुरोगामी व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती की जी विज्ञानवादी आहे, जी सामाजिक बदलांना स्वीकारते, जी सामाजिक परिवर्तनाला स्वीकारते, जी जे बदल होतील नवीन त्याला स्वीकारते, त्या व्यक्तीला आपण पुरोगामी व्यक्ती असं म्हणायचं, की जी माणसामध्ये भेद निर्माण करत नाही किंवा भेद निर्माण करणाऱ्या व्यवस्थेला विरोध करते. सामाजिक न्याय असेल, स्वातंत्र्य असेल, बंधुभाव असेल, जे आपल्याला संविधानाने दिलेले जे सूत्र आहेत त्या सूत्रांचं पालन करणारी व्यक्ती असेल तर त्याला आपण पुरोगामी व्यक्ती असं म्हणतो. आणि प्रतिगामी व्यक्ती म्हणजे अमुक एक गोष्ट ही आपल्या धर्मशास्त्रामध्ये आपल्या जुन्या विचाराच्या लोकांनी सांगितलेली आहे म्हणून ती खरी मानायची. आणि ज्याला ऑर्थोडॉक्स म्हणजे रूढीप्रिय, की जे कधीही बदलायला स्वतःला तयार नसतात, कारण त्यांना असं वाटतं की आपल्या धर्मशास्त्रामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच खऱ्या आणि अंतिम सत्य आहेत असं मानणारी जी व्यक्ती आहे, जी रूढीप्रिय व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला आपण प्रतिगामी व्यक्ती किंवा उजव्या विचारसरणीची व्यक्ती असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घे बेटा, की जेव्हा व्यक्ती, ज्या आपण म्हणतो ना फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, म्हणजे ज्या फुले शाहू आंबेडकरांनी नवी विचारधारा समाजाला दिली आणि रूढीप्रिय विचारधारेला विरोध केला, जी माणसाचं माणूस पण नाकारत होती, अशा रूढीला विरोध करणारी व्यक्ती म्हणजे प्रतिगामी व्यक्ती. आणि अजून एक व्यक्ती आहे बेटा, की जी संधी साधू असते. खास करून राजकारणी लोक याच्यामध्ये येतात, की ते पुरोगामी पण नसतात आणि प्रतिगामी पण नसतात. केवळ सत्ता मिळवणं, राजकारण करणं हेच त्यांचं उद्दिष्ट असतं. म्हणून अशा व्यक्ती संधी साधू असतात. म्हणून पुरोगामी, प्रतिगामी आणि संधी साधू हा फरक तुझ्या लक्षात आला बेटा?